लग्न माझं हळद वगैरे असेल तर यांच्याच इथून झालेलं आहे. पण आणि मुंबईसारख्या ठिकाणी ह्या सगळ्या गाठीभेटी म्हणजे होत नाही. रक्ताची नाते असतात ते सुद्धा करत नाही. लोकांच्याच वाटेला काही नाही काहीतरी अडचणी येत असतात. गावच्या लोकांसोबत भेटलं की एवढं बरं वाटतं ना. खूप म्हणजे खूप स्ट्रॉंग आहे. माझ्या मिस्टरांची पण खूप इच्छा होती यायची, पण आता जानेवारी महिना आहे, त्यांचं काम खूप आहे. त्या मोकळं वातावरण आणि शांत वाटतं, एकदम गावच्या ठिकाणी असल्यासारखं वाटलं हो ना. गेले की जवळजवळ 3 ट्रेन चेंज कराव्या लागतात. मनापासून अंगा खांद्यावर खेळलेली आहे. मुलाचं लग्न आहे तर ते नागपूरला लग्न आहे. पाव किलो दे ना काजू कतरी. हाय फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. सो स्वागत आहे आपल्या न्यू ब्लॉगमध्ये. जस्ट तुम्ही बघितलं असेल तर मी काजू कतरी घेतलेली. आमच्या इथे बजरंग खूप फेमस आहे. सो काजू कतरी कशाला घेतली ते सुद्धा सांगते. आज काही कुठे कामानिमित्ताने बाहेर नाही चालली आहे, तर आज मी माझ्या ताईला भेटायला चालली आणि बऱ्याच वर्षानंतर मी भेटायला जाते. तसं भेट मध्ये होत होती कुठे लग्नामध्ये वगैरे, पण आता जे मी चालली आहे घरी त्यांच्या पहिल्यांदाच, म्हणजे ते दुसरीकडे राहायला गेले. त्यांचं घर मला अजूनही माहिती नाही कुठे आहे काय आहे. सो उलवेला जातो आहे आता आपण, आणि आता मी तिकडे काही शूट वगैरे काही करणार नाही, पण मी ताईला भेटायला झाली कारण ताईची तब्येत बरी नाही. त्यासाठी चला थोडं अपडेट देत राहील, सांगते मी तुम्हाला. सो चला बसल्या ट्रेनमध्ये. आणि खरं तर तुम्हाला सांगायचं म्हणजे गेल्या 15-20 दिवसापासून माझं चाललेलं की जायचं ताईला भेटायला. पण तुम्हाला माहितीच आहे म्हणजे काही कामं होती भरपूर. म्हणजे माझी तर कामं होतीच, पण माझ्या मुलीची पण सारखी तयारी, चेन्नईला जायचं म्हटल्यावर तिची शॉपिंग तयारी हे सगळं चालूच होतं, तुम्ही बघितलंच असेल. सो ह्या सगळ्या गोष्टीमुळे मला काही जाता येत नव्हतं. आता मुलगी गेली आहे चेन्नईला आणि आता मी म्हटलं आता निवांत आहे थोडी. म्हणजे निवांत नाही म्हणता येणार, माझी कामं काही ना काही चालूच आहेत. सो आज मी फ्री आहे. तरी पण फोन म्हणजे घरी होते तर खूप फोन निघताना एवढे फोन वाजत होते, एवढे बापरे, मला कंटाळा येऊन गेला अक्षरशः. शेवटी निघाले आणि आता म्हटलं चला जाऊया आता ताईला भेटायला. आणि आता दिवसभर मस्त छान अशी गप्पा मारेन, बसेन बराच वेळ, आणि मग नंतर मग संध्याकाळी आरामशीर निघेल. कारण मग नंतर गर्दी नसते आणि पहिले म्हणजे येताना गर्दी वगैरे नसेल. आणि प्लस सांगायचं म्हणजे आता एवढ्या दिवसांनी का जाते आहे तर आधी म्हणजे कसं, आता तर ताईची तब्येत बरी नाही म्हणून तर जाते आहे, पण याच्या आधी पण मी जायची वगैरे त्यांच्याकडे. पण तेव्हा कशी ती कल्याणला, मग नंतर मानपूरला शिफ्ट झाले, तर तेव्हा मी सारखी जायची वगैरे, म्हणजे सारखी नाही म्हणता येणार पण जायची अधेमध्ये. तर तेव्हा कसं म्हणजे जवळ होते, तर कधी कामानिमित्ताने बाहेर पडली तरी मला मग कामानिमित्तानेच मग तिकडच्या तिकडून मला जाता यायचं. पण आता एवढ्या लांब गेले की जवळजवळ 3 ट्रेन चेंज कराव्या लागतात, तर त्यामुळे मला जाताच आलं नाही. आणि आता मी इथे पहिल्यांदाच जाते जिकडे म्हणजे आता ते शिफ्ट झालेत आपलं उलवेला, तर तिथे मी आता पहिल्यांदाच जाते आहे. आणि इथे पण आता नेरूळला जाणार, मग नेरूळवरून परत ट्रेन चेंज करेन. बघू ती जर वेळेवर असेल तर, नाही तर मग मी बसनेच जाईन. सो असं आहे. आणि तुम्हाला परत एक सांगायचं म्हणजे माझं लग्न पण त्यांनीच जमवलेलं आहे. मी आधीच्या पण ब्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवलेलं आहे, पण तेव्हा लग्नामध्ये होती तर खूप गडबड होती, मग तेव्हा एवढं डिटेल्समध्ये काही एवढं सांगता आलं नाही. पण मला एक सांगायचं आहे की म्हणजे ताई खरंच खूप चांगली आहे. भाऊ मी त्यांच्या म्हणजे लहानपणापासून अंगा खांद्यावर खेळलेली आहे. आणि खरं तर आज आणि आता परत त्यांच्या मुलाचं लग्न आहे, तर ते नागपूरला लग्न आहे. माझी खूप इच्छा आहे जायची, पण काही कारणास्तव बघू आता काय होतं वेळेवर, तसं मी तुम्हाला अपडेट देईनच. जायची इच्छा आहे, काय होतं काय नाही माहिती नाही नंतर. हो असं आहे सगळं. बघा नेरूळला पोहोचली आणि 1:40ची ट्रेन आहे ही, आणि आता 1:10 झालेत. आता भरपूर वाट बघावी लागेल, म्हणून त्यामुळे आता बघते बस नाही तर रिक्षाने जाते इथून डायरेक्ट. या साईडचं ना जरा खूप कन्फ्युजिंग आहे, कारण आमच्या इकडे कसं ईस्ट वेस्ट वेगळं आहे आणि इकडे ईस्ट वेस्ट वेगळं आहे. म्हणजे वेस्टला ईस्ट आहे आणि ईस्टला वेस्ट आहे, असं आहे काहीतरी. आता मी आली आहे वेस्ट साईडला, आता परत मला पूर्ण क्रॉस करून ईस्टला जावं लागेल आता. चला इकडच्या साईडला कसं ना खूप असा म्हणजे कधी प्रवास केला नाही आहे, म्हणजे फार कमी प्रवास केला आहे, म्हणून त्यामुळे ना सगळं असं विचारत जावं लागते. मागे पण आलेली असंच झालं, ईस्टचं वेस्टला गेले आणि वेस्टचं ईस्टला, खूप कन्फ्युजिंग होते. आता रिक्षा पकडली, इकडे हे बघत असणार तर हे बघा इकडे लाईन लागलेली आहे आणि इथे समोरच बस स्टॉप आहे, म्हणजे स्टेशनच्या बिलकुल समोरच आहे.
इथे हे बससाठीच लाईन लागलेली आहे. बसने जाण्यापेक्षा म्हटलं रिक्षानेच जाऊ द्या. रिक्षातून उतरली आणि तेवढ्यातही 17 नंबर बस आली, तर आता म्हटलं चला बसनेच जाऊया. आता रिक्षात माझ्यासोबतच होते दोघी, हे पण उतरले माझ्यासोबत. आता बस आ गई ना, तो फिर क्या करे. बघा, जो कुछ होता है अच्छे के लिए होता है. आता रिक्षाने गेलो असतं तर मला स्टेशनला जावं लागलं असतं. कुठल्या आपलं कोणतं स्टेशन बोला था मैंने अभी रिक्षा वाले को? वामन डोंगरी स्टेशन. हा, वामन डोंगरी स्टेशन. परत तिथून परत लांब पडलं असतं. आता इथून कसं बिलकुल जिथे उतरणार ना बिलकुल समोरच बिल्डिंग आहे. सो म्हणून बोलते ना, जे काय होतं ते चांगल्यासाठी होतं. चला. म्हणजे खूपच जास्त लांब वाटत आहे अंतर, कारण बसचा जो प्रवास करत आहे ना खूप म्हणजे खूप अंतर वाटत आहे. आणि मला असं वाटतं मी या साईडला म्हणजे आलेच नाही, पण असं आठवतं एकदा मला वाटतं माझ्या त्यासाठी मुलगी बघायची होती ना, त्यावेळेला मी आलेली आहे एकदा असं. पण त्यावेळेला कसं आम्ही गाडीने आलेलो आणि आता ट्रेनचा प्रवास केला आहे, बसचा खूप म्हणजे खूप जास्त असं अंतर वाटत आहे. चला पोहोचले मी आणि स्टॉपला उतरलं ना की बिलकुल समोरच आहे बिल्डिंग, जास्त चालायची गरजच नाही. चला हे बघा, आत्ता निघाले ना. आता किती वाजलेत? 8:29ची आता ट्रेन इथून पकडणार. 8 वाजून गेले आहेत, 7:15 झालेत. आणि आता भाऊ मला सोडत आहेत बघा गाडीवर. आता तिकडे मी काही शूट केलं नाही, कारण ताईची तब्येत आता म्हणजे आहे, ठीक आहे, तब्येत चांगली आहे. जरा बरं वाटलं भेटून, पण सगळ्यांसोबत खूप चांगलं वाटलं. खूप दिवसानंतर आली, खूप वर्षानंतर म्हणाल तरी चालेल. आणि या घरी पहिल्यांदाच आले, ते पण सगळे खुश झाले, मी पण खूप खुश झाली. मस्त छान वाटलं. आणि आल्या पहिले मला पावभाजी, परत नंतर आता जेवून निघाले मी. आता खूप चांगलं वाटलं सगळ्यांना भेटून, खूप बरं वाटलं. चला आता मुलाचं पण लग्न आहे त्यांच्या, आता बघू आता कधी काय होतंय, जाणं होतंय नाही होत, तसं मी अपडेट देईनच. माझी तर इच्छा खूप आहे, पण बघू काय होतंय ते. चला आता मी निघते. इकडे मस्त वाटते पण या साईडला एकदम मोकळं वातावरण आणि शांत वाटतं, एकदम गावच्या ठिकाणी असल्यासारखं वाटतं, हो ना. मला वाटतं इकडेच कुठेतरी मी आली होती, ते हिचा बबलूचा तर साखरपुडा होता ना, तेव्हा तेच ते घेतले बोलता ना फ्लॅट. इकडे फ्लॅट घेतलं बोललात तुम्ही बा. हां, इकडेच म्हणजे आता सगळे तर एकसारखं वाटतं, पण माहित नाही इकडेच कुठेतरी आली असेल कदाचित. हां ना, हो सेक्टर, हां असंच काहीतरी होतं. हो आता बसनी आली. तिकडे होतं का? अच्छा, हां तेच तिकडेच आलेली. हां मस्त आहे, पण थंडगार वारा छान वाटतं इकडे, गावचं वातावरण. चला भाऊ बाय. चला चला, चांगलं वाटलं. टेक केअर. थँक्यू सो मच. आणि टेक केअर, ताईची पण ती केअर करा, आणि खूप करताय तुम्ही खरंच. चला हां, चला ट्रेन पण आली. हां चला बाय. चला बाय भाऊ. हां बाय. चला ट्रेन सुटेपर्यंत थांबलेले भाऊ, आणि ते पण आणून सोडलं मला. खूप छान वाटलं पण सगळ्यांशी भेटून, खूप आपल्या गावच्या लोकांसोबत भेटलं की एवढं बरं वाटतं ना, खूप म्हणजे खूपच. आणि खरं तर मी खूप वर्षानंतर आली, तुम्हाला सांगते. चला तिकडे जरा भरपूरच असा गोंधळ चालू होता, म्हणून या साईडला येऊन बसले. तर म्हटलं माहिती नाही आवाज येणार की नाही तुमच्यापर्यंत, म्हणून म्हटलं चला आता बोलूया. सो खरंच खूप छान वाटलं त्यांना भेटून, सगळ्यांना खूप बरं वाटलं. खूप वर्षानंतर आले. आणि खरं तर माझ्या मिस्टरांची पण खूप इच्छा होती यायची, पण आता जानेवारी महिना आहे, त्यांचं काम खूप आहे, त्यामुळे ते येऊ शकले नाही. पण नंतर कधीतरी आम्ही येऊच भेटायला. आणि आता ताईचे म्हणजे असे डोळे भरून बघितलं ताईला, तर मला खरंच खूप छान वाटलं एकदम. ताई पण आता थोडी तब्येत जरा आता म्हणजे ठीक आहे, तसं म्हणजे ठीक म्हणता येणार नाही, पण ठीक आहे जरा. तर आता खूप बरं वाटलं म्हणजे भेटून. काय तर सारखं असं मनामध्ये लागलं होतं, ताईची तब्येत कशी आहे कशी नाही, मला जायचंय भेटायला, हे सगळं माझ्या मनामध्ये चालू होतं. शेवटी आज जाऊन ते आता पूर्ण झालं आणि भेटली. असे डोळे भरून मी ताईला बघितलंय, सगळ्यांना खूप मन भरून बोलली, खूप गप्पा मारल्या, सगळं खूप छान वाटलं.
आणि खरं तर आता तुम्हाला असं वाटेल आता मी भाऊला पण म्हणजे भाऊच बोलते आणि ताईला पण मी ताईच बोलते. तर तुम्हाला असं वाटेल की कसं नातं, तर आमचं म्हणजे असं रक्ताचं वगैरे नातं नाही आहे, पण रक्तापेक्षाही खूप मोठं असं नातं आहे. म्हणजे मनाचं नातं म्हणाल तरी चालेल, एवढं खूप मोठं नातं आहे. आणि खरं तर तुम्हाला मी आधी पण दाखवलेलं आहे माझ्या पुतण्याच्या लग्नामध्ये. तेव्हा म्हणजे मी सांगितलेलं त्यावेळेला की माझं जे लग्न जमवून दिलं ते यांनीच जमवून दिलं, आणि आज जे मी आहे ते खरं तर यांच्यामुळेच आहे. खूप चांगलं झालं आहे माझं, खरं तर खूप म्हणजे आभारी आहे मी. खरं तर खूप चांगलं वाटतं आहे आणि भेटून पण बरं वाटलं, खूप खूप चांगलं वाटलं. आता मी काय सांगू, मला असं व्यक्त पण करता येत नाही. मी तिथे शूट केलं नाही कारण आपल्यालाच बरं वाटत नाही. खरं तर ताईची तब्येत म्हणजे आहे ठीक आहे, पण आता म्हणजे कसं मी बघितले आता डोळे भरून, तर मला खरंच खूप बरं वाटलं आहे. आणि मग भाऊला पण विचारलं मी घेऊ का व्हिडिओमध्ये, मी व्हिडिओ शूट करतच आले. मला उलट भाऊ बोलले की तू घरी का नाही केलं शूट, तर मी बोलली नाही केलं, बरं नाही वाटत आपल्याला. बोलले ठीक आहे चालेल. मग निघताना म्हटलं करूया. सो मग असं आहे, खूप चांगलं वाटलं. आणि आम्ही नंतर येऊच, बघू आता लग्नाला जाणं होते नाही होते. सो असं आहे सगळं. चला आता खूप म्हणजे आपलं काय 8 ते 29ची ट्रेन पकडली इथून आता, आणि आता डायरेक्ट माझा ट्रेनचाच प्रवास असेल आता इथून बेलापूर, मग बेलापूरवरून मग ठाणे, मग ठाणेवरून मग आपलं भांडूप. असं आहे सगळं. भांडूपला गाडी पण ठेवलेली आहे. आणि खरं तर सांगते मला ना तिथून निघावंसंच वाटत नव्हतं. म्हटलं आता मी मिस्टरांना पण फोन केला, म्हटलं मी आता येतच नाही म्हटलं. मला बोललं ठीक आहे चालेल राहत, तिथंच असं बोलायला लागले. खूप चांगलं वाटलं, म्हणजे मस्त एकदम मनसोक्तपणे एकदम फ्रँकली. आणि मी कसं यांच्याकडे गेली ना की एकदम आपल्या घरासारखे, एकदम बाहेरच माझं असं म्हणाल तरी चालेल, आणि एकदम आपल्या घरासारखं आपल्या हाताने घेणार खाणार सगळं. आणि खूप मस्त गेल्या पहिले मला पावभाजी दिलं, जेवायला सांगत होते, पण त्यावेळेस मला भूकच नव्हती कारण पावभाजी तर घरातून पण जेवून आली होती, मस्त भरीत बनवलेलं होतं, चपात्या पण, मग ते जेवून आली. परत मग इथे आल्या लगेच, आणि पटापट मला सगळं ट्रेन नंतर लगेचच बस वगैरे पटापट भेटलं, म्हणून त्यामुळे मला एवढी काही भूक नव्हती. पण आल्यानंतर पावभाजी, मग परत गप्पा शप्पा हे सगळं जेवण जेव मग आत्ता निघताना मी जेवले. सो असं आहे सगळं. खूप चांगलं वाटलं. सारखं मी बोलते खूप चांगलं वाटलं. तुम्ही माझ्या भावना समजू शकता. खरं तर तेच मला खरं तर तुम्हाला सांगायचं आहे की माझं लग्न, माझं हळद वगैरे असेल तर यांच्याच इथून झालेलं आहे. पण त्यावेळेला ते कल्याणला होते राहायला, तर त्यावेळेस सगळं यांनी मॅनेज केलं होतं. एवढं कोण कोणासाठी करत नाही. खरं पाहिलं तर रक्ताची नाते असतात ते सुद्धा करत नाही, पण यांनी माझ्यासाठी भरपूर केलं आहे. मी जे बोलते ना की म्हणजे मी आत्ता जे काही आहे आत्ता, तर ते सगळं यांच्यामुळे आहे. खरं तर खूप चांगलं माझं म्हणजे यांच्यामुळे झालं आहे. खूप मला असं एकदम हे वाटतंय. सो असं हे सगळं खूप म्हणजे बोलायला सुद्धा शब्द अपुरे पडतील एवढं म्हणजे खूप चांगलं केलं. पण बोलतात ना ते चांगल्या लोकांच्याच वाटेला काही नाही काहीतरी अडचणी येत असतात, पण ताई तशी खूप स्ट्रॉंग आहे. ताईची तब्येत खूप चांगली होणार आहे एवढं नक्कीच. आणि ताईला पण सांगितलं, म्हटलं काळजी घे जरा व्यवस्थित, म्हटलं लग्नापर्यंत अजून छान अशी स्ट्रॉंग झाली पाहिजे, छान दिसायला पाहिजे की नाही ताई, म्हणून तर त्यासाठी. तर असं आहे सगळं. आणि भेटली आता तर मगाशी मी जेव्हा गेली तेव्हा एकदम चेहरा माझा थोडासा नर्वस पण होता, थोडासा पडलेलाही होता. ताईची तब्येत कशी असेल कशी नाही माहिती नाही असं वगैरे वाटत होतं. पण आता जेव्हा डोळे भरून बघितलं तेव्हा आता खरंच मनाला खूप छान वाटत आहे, बरं वाटत आहे जरा आता की नाही ताई आता खूप चांगली आहे. आणि खरं तर ताई खूप स्ट्रॉंग आहे. सो असं आहे सगळं. सो चला मग जेवढं बोलीन तेवढं कमीच आहे. खरं तर असं आहे सगळ्यांनी. खरं तर आपल्या माणसांसोबत म्हणजे जेव्हा भेटतो ना आपण, गाठभेट होते तेव्हा खूप वेगळंच वाटतं. आणि मुंबईसारख्या ठिकाणी ह्या सगळ्या गाठीभेटी म्हणजे होत नाही, कारण वेळच मिळत नाही. सारखं कोण नाही कोण आपापल्या याच्यात बिझी असतात. माझंही तसंच होतं, मी कुठे ना कुठे बिझी. आता जवळजवळ मीच खूप वर्षांनी यांना भेटते. असं लग्नामध्ये वगैरे भेट झाली, पण तेही काही थोड्या वेळासाठी, असं मनसोक्त बोलता आलं नाही. आणि आता कसं एकदम मनसोक्त सगळ्या गोष्टी गप्पा सगळं मस्त झालं. आपल्या मनातल्या गोष्टी असतील किंवा त्यांच्या काही गोष्टी असतील सगळं असं झालं आहे. सो असं आहे सगळं. सो चला मग आजचा ब्लॉग कसा वाटला, आपला प्रवासाचं म्हणाल तरी चालेल. थोडंफार मी जे काही होतं ते अपडेट दिलं. मी तिथे काही शूट करू शकली नाही, पण छान मस्त घर पण एकदम भारी आहे. एकदम
सो असं आहे सगळं. सो चला मग आजचा ब्लॉग कसा वाटला मला नक्की सांगा कमेंटमध्ये. आजचा ब्लॉग मी इथे सेंड करते. आय होप आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया अशी एका पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय. भांडूप स्टेशनला पोहोचली. बरोबर 9:15 वाजलेले आहेत बरं का. 9:48 झाले म्हणजे 8:29ची ट्रेन पकडली. 1-1.25 तास मी पोहोचली. 1-1.25 तासामध्ये बघा. लवकरच पोहोचली. मग अशी जाताना 2 तास लागले आणि लवकरच आता 1-1.25 तास बरोबर पकडा. 8:30ची ट्रेन ती 9:15लाच मला इथे भांडूप स्टेशनला पोहोचली.